तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विलास खांडेकर ब्लॉगमध्ये. तर मी चाललो आहे आपल्या मनीषवाणीच्या गावाला. तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी आता आलो तिकडं मनीषवाणीच्याकडं भेटायला. मग तुम्हाला आता हे दाखवतो मी आंब्याची झाडं. त्याने आहे शुभमनं आंब्याची झाडं किती आहेत रे? 650 झाडाची तर इकडं टोटल 650 झाडं आंब्याची लावली ती. आणि त्याच्यामधनं काय म्हणते त्याला कांदा लावले. तर हो का, ही ह्या साईडनं पूर्ण तिकडं लई लांब आहे. ती मोठी झाडं दिसते, ते मोठी झाडं तिथंपर्यंत सगळं झाड आहे ती आपली आंब्याची. तर पूर्ण केशर आंबा आहे सगळा टोटल. खतरनाक नियोजन आहे. काय म्हणतो? केशर आंबा फक्त 7 महिन्याचं झाड आहे. केवढं झाड आहे बघा, हाईट बघा. त्याला इथं आंबं लागले. तर किती महिने? फक्त 7 महिन्याचं झाड आहे. पूर्ण म्हणजे आता ह्याला फक्त 7 महिने झाले. तर ह्याला 2 आंबा लागले. हो, हे पूर्ण इथनं चालू झालं डायरेक्ट. थांबा, ही मोठी झाड आहे ते का तिथंपर्यंत 650 झाड आहे. आणि फिरपताना कट करून टाकलं. ते आता मोहर धरला तर परत फळ कमी लागतं असं म्हणतात ना. तसं काही विषय नाही. ही जी झाड आहे का, हां ही झाड आता तू बघितलं का वरचा शेंडा बंद आहे त्याचा, हं, म्हणून तिने मोहर आहे ना, म्हणजे झाडच ठेवलंय. हां. बाबा जरी शेंडा बंद झाला, हं. झाड काढून टाकायचं. आपली 50 झाडं दुसरी येणार आहेत. रोग लागलाय म्हणून डबल मागवली. हां हां ती रोप किती लावायची. बरं. मग आता रोप वाया जाण्याऐवजी आपल्याला टेस्ट तर कळलं नाही. ह्याला काय फवारणी वगैरे काय करावं लागते का नाही? फवारणी आतापर्यंत फक्त एक फवारणी केली आहे बघ, ती पण कीटकनाशकाची. बरं आणि 350 रुपयाची ह्युमिक सोडलंय बरं. 20 किलो. त्याच्यावर बाकी काही सुद्धा टाकलं. असं नियोजन लागतं शेती करायचं म्हणलं. नाहीतर आपल्यासारखं ओटके सोट लोक लावतील म्हणून लावा आपण पण. त्यातलं घंटा काय माहिती नसते. लोक आजच हे जातात ना, तुम्ही द्राक्षे कसं विराळता, हां लोक आजच विराळणी केली, ह्याला आजच कटिंग केले. हे जे आहेत का, हं. ह्यातलं पण अजून एक जाणार आहे. पण ही जास्त चांगला येते का ही जास्त चांगला येते बघायला चालू आहे. हं हं. ह्या दोन्ही पैकी जे चांगलं येईल ते ठेवायचं आणि हे बाकीचं काढून कट करून टाका. टाकायचं. एकच कट करायचा. इथं 5 आहेत, 5 पैकी 4 ठेवायचे. बरं. 6 आहेत, सॉरी 6 पैकी 4 ठेवायचे, 2 कट करून टाकायचे. हं हं. पण आता मोहर बघू लागलेला. एवढी किती बारकी झाड आहे तरी पण किती मोहर लावला बघित आहे. समोरच त्यामुळे तुम्हाला लाईव्ह दाखवतो केवढं झाड आहे. असं दाखवतो. एवढं दिसतंय झाड, तर याला मोहर बाग किती आला ह्या साईडनं. अजून समोर एका झाडाला दाखवतो. ती तर ह्याच्या निम्म पण नाही. हां, अजून ह्याच्यापेक्षा एक बारकं झाड आहे. मग त्याला पण लागलाय मोहर. बघू आपण. हो आलं. इथं तर झाडाची उंचीच मला दिसेना. केवढं आहे झाड? एवढंच आहे तर याला मोहर. आता हे सगळं ठेवायचं का म्हणजे काढायचं पहिलं? ही झाड आता संपणार आहे, हं. त्याच्यामुळे ही मोहर ठेवायचं. आता ह्याच्यावर कमीत कमी 2 ते 3 तरी आंबा आपल्याला खायला मिळणार आहेत. होय. इथे एक आहे, इथे एक आहे, बॅकला हे तिथे एक आहे. हां. ह्याच्यातले 2 तरी आंबे ठेवायचे. हं. आता ह्याला काठीचा सपोर्ट द्यायचा, 2 आंबे आपल्याला खायला मिळतात. हं हं. मग तेवढे 2 आंबे टेस्ट बघायची, झाड काढून टाकायचं, दुसरं आणलेलं लावायचं. होय. 650 झाडात आहे ना, हं. असे कमीत कमी 40 ते 50 झाडांना मोहर लागलाय आता. होय. आता चालूच झालंय म्हणायचं आता. हा, चालू झाले. पुढच्या वर्षी नाही म्हणलं तरी ह्यातल्या 200 ते 250 झाडांना आपल्याला मोहर धरता येणार आहे होय. कमीत कमी. आता ह्या झाडाला मोहर धरताच येणार आहे. ह्या झाडाला ह्या झाडाला मोहर धरताच येणार आहे आपल्याला. होय. ह्या वर्षी होता ती काढलाय ह्याचा पण. हं हं. नाहीतर ह्याला कमीत कमी 4 ते 5 आंबा खपला असते ह्यावेळेस. आता इकडं तर हरभर लावला म्हणजे आपला डाळ हवा झाला वाळला आता, वाळलाय म्हणजे शेवटला ह्याला. काढाय झालाय तरी पण त्यात थोडा हिरवा राहिलाय. आहे का तुमच्याकडं? कमेंटमध्ये सांगा मला. तिकडं काय ही लावली काय? आता इकडून नाही दिसणार ती नारळ. हा, नारळ नियोजन का तुझं तगड आहे. त्या लिंबूनीत 100 नारळ आहेत. ह्याच्यात एवढ्यात तेवढ्या लिंबूनीत 100 नारळ आहेत. ही जी तुम्हाला रान दिसतंय आहे समोरचं, थांबा, ही हितनं चालू आहे तेवढं. एवढ्यात त्या चौकोनात किती आहे रान? किती आहे तेवढं? ते असेल लईतलं एक 20 गुंठ, अर्धा एकराचे, अर्धा ते पाऊण एकर. हां. त्यात 80 नारळ आहेत. नाही आता 80 आहेत. हां म्हणजे लावताना 100 लावलेले पण 20 जळले. हां. अजून एक 25 ते 30 नारळ त्यात बसतात. बरोबर. बघा, थोड्या रानात पण आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायला येते. फक्त ते शेवगे दिसतात का? हां
शेवगा आता मी विकतोय सध्याला मार्केटमध्ये. ही मोठे मोठे झाडं दिसतील ना? 4च झाड आहेत. चार. तिकडल्या अलीकडल्या नाही, त्या हा. 4 झाडांना. हा 4 झाडांचे आतापर्यंत एक कमीत कमी 6 ते 7 हजार रुपये झालेत अरे वा. शेवग्याचे. 4 झाडात फक्त. एक शेंग 10 रुपयाला विकलेली आहे मी. बघा शेंग टेक्निक पेंडी लागते. नाही, शेंग 10 रुपयाला विकलेली. एक शेंग 10 रुपयाला. तर मग त्यामुळे म्हणतोय नोकरी ही सगळी सोडा, या गावाकडं शेती बिती करा जरा. स्वतःला चांगलं चांगलं खायला पण भेटेल, पैसे पण होतील. होय हम्म. काय म्हणतो? खरं आहे, शेती केली पाहिजे. शेती केली पाहिजे, जपली पाहिजे. हम्म. अजून नाही हो चालू झालं. झाल्या तुम्हाला पार्टी देणार आहे मी. घरी आलोय. 1,000 झालं, 1250 झालं, पण एका वर्षात कम्प्लीट व्हायला पाहिजे. माळव्याला बसली म्हणून बसली. इकडं डाळा, कांद, तिकडं भोपळा, अजून पिशवीत तिकडून आणले काय. आका इकडं बघ, तुला घेतो जरा व्हिडिओ मध्ये. चकूचा ज्यूस झाला. आकाचा संसार परपंच जुन्या गोदड्या ही दाखव किती तर कसलं भारी. लोक काय तर म्हणते हे केलेलं ते गाव मोठं झाले ते ह्याच्यापैकी. काय असं असतं मित्रांनो, गावाकडे आले माहिती आहे, असलं ताजं ताजं तुम्हाला खायला भेटेल. नाही तर तसलं तुम्ही वाळलं खाता. भावाच वाटते कांद्याला म्हणजे आम्ही पण तवाच असतो म्हणते ती भात. आकाचा ऐ मम्मी ले काय घेऊ नको. ह्याच्यात गुंडाळून ह्याच्यात किती मी नाही करणार. इकडलं असं वातावरण आहे. ही पाठीमाग सगळी नारळाची, आंब्याची झाडं, चिक्कूचं पण आहे, पेरूचं आहे. हे काय असं आहे. The next day. शिव चल चल, दुसरं बाहेर आण. बस चल, मी पण घेऊ लागतो. चल चल, मी पण घेऊ लागतो. चल गे लवकर. चल लगा, ह्या म्हातारी माणसाला घेऊन गेला होती. चल 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 घे. व्हिडिओच्या नादांतर घ्यायला चालू केले बाबा पुरी. चल 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 चल. मम्मीला एवढं सत्वा लागली तो. चल, ताप एवढं चला. कुठे गेली स्वरा? चल चल, दुसरं अजून घे. दुसरं कोण घ्यायचं ते? जेवायचं ना तुला? अजून काय राहिले मम्मी? बघू ती ताट दे माझ्याकडं. ताट दे बघू.